जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 115, वार शनिवार व तारीख 25 एप्रिल 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णिलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल
तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील दुसऱ्या समासाचे, ज्याचे नाव आहे कीर्तन भक्ती, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 10 या अंकानंतर ताळ मृदुंग हरी कीर्तन या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. ताळ मृदंग हरी कीर्तन संगीत नृत्य तानमान नाना कथानुसंधान तुटोची नेदावे करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे श्रोतयांची श्रवण फुटे आनंदे भरावी कंप रोमांच स्फुराने प्रेमाश्रू सहित गाणे देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद वीर भाटी व विनोद प्रसंगे करावे नाना नवरसिक शृंगारिक गद्य पद्याचे कौतुक नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोलावी भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे प्रसंगे हरिकथा करावी सगुनी सगुण कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या पूर्व पक्ष त्यागुण सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे अव्यवस्थ बोलोची नाही करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण माया ब्रह्मीचे विवरण साकल्प वदावे ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजनद्वारे गुरु परंपरा निर्धारे चळोच निदावी जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11 या अंकानंतर हरी कीर्तनांत ताल मृदुंग या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. हरी कीर्तनांत ताल मृदंग संगीत गायन नृत्य ताना वगैरे सर्व असावे पण कथेचे अनुसंधान तुटू देऊ नये प्रेमभरीत होऊन देवाची करुणा भाकावी व त्या प्रेमाच्या प्रवाहांत घडघडाटाने कीर्तन चालवून श्रोत्यांना आनंदात तल्लीन तन्मय करावे चित्त कोरडे नसावे प्रेमाने शरीरास कंप उद्भवेल अंगावर रोमांच उभे राहतील व आवेश उत्पन्न होईल अशा रीतीने प्रेमाश्रू सहित गायन करावे गुणानुवाद करावे आणि देवाच्या द्वारांत देवापुढे लोटांगणे नमस्कार घालावे कीर्तनाच्या ओघांत अनेक प्रेमळ पदे दोहे श्लोक गद्य अनेक पद्धतीचे व छंदाचे म्हणावे आणि प्रसंगानुसार वीरश्रीचे भाषण व सभ्य विनोदही करावा शृंगारादी नयरसात्मक क्षमा असावी शृंगारादी नवरसात्मक गद्य पद्यात्मक चमत्कारिक वचने वैराग्य उत्पन्न होईल अशा प्रकारे प्रास्ताविक किंवा प्रस्तावना करताना शास्त्राधारे बोलावी कीर्तन प्रसंगी भक्ती ज्ञान व वैराग्य यांची लक्षणे काय आहेत नीती न्याय व स्वधर्म यांचे रक्षण कसे करावे ते सांगून साधन मार्ग व अध्यात्माचे निरूपण स्पष्टपणे प्रांजळ सांगावे सगुण प्रसंगी सगुणाचे गुणानुवाद व निर्गुण प्रसंगी अध्यात्मशास्त्राचे निरूपण अशा प्रकारे प्रसंग पाहून हरिकथा करावी
शंका पूर्व पक्ष मोडून त्याचे निरसन करून सिद्धांताचे स्पष्ट निरूपण करावे, पण नेमस्त बोलावे, बहकू नये. होता होईल तो अस्ताव्यस्त अव्यवस्थित भाषण कधीच करू नये. वेदांचे पारायण करावे, लोकांस पुराण सांगावे, माया व ब्रह्म यांचे विवरण यथातथ्य संपूर्ण करावे. बोलताना ब्राह्मण धर्माचे आदरपूर्वक रक्षण करावे. गुरु परंपरागत उपासनेच्या भजनाचे मार्ग निश्चय करून चळू देऊ नये. उपासना मार्ग चालवावे व निष्ठेने गुरु परंपरा सांभाळावी. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना शतशः धन्यवाद. खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.